पब्लिक और गव्हर्नमेंट स्कूल इन अमेरिका. सो इथे प्रिन्सिपल प्रत्येक वेळेला फंक्शनला ग्रीट करायला उभे असतात गेटवर. सो मंडळी, हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याकडे पण झेडपीच्या वगैरे काही शाळा वगैरे खूप सुंदररित्या मेंटेन केलेल्या आहेत. टीचर्स वगैरे आम्ही सुद्धा त्या शाळांमधून शिकलेलो आहेत. तसंच ह्या पण अमेरिकेच्या गव्हर्नमेंट किंवा पब्लिक स्कूल्स आहेत. इतक्या सुंदर ह्यूज त्यांच्याकडे जागा भरपूर असल्यामुळे जागा प्रमाणात उपयोग करून मोठ्या मोठ्या स्कूल्स असतात. पण त्यांचं मेंटेनन्स पण तेवढंच महत्त्वाचं असतं. ही पब्लिक स्कूल असून सुद्धा खूप क्लीन आहे, प्रॉपर आहे. आणि ह्या शाळेच्या ही बस थांबलेली असताना मागे बघा गाड्या हॉर्न वगैरे न वाजवता थांबलेल्या आहेत. ती बस जाईपर्यंत त्या हलणार नाहीत. आणि ह्या शाळेच्या प्रिन्सिपल आहेत ज्या स्वतः काही फंक्शन असेल आता पिझ्झा वगैरे घ्यायला हेल्प करतात. ह्या शाळेच्या टीचर्स आणि बाकी स्टाफ आहेत जे फंड रेजर म्हणून काही त्यांचे फंक्शन असतात त्यासाठी काम करतात. ह्या फ्री पिझ्झा पार्टी वगैरे तिकडे असते. प्रिन्सिपल थँक्यू मॅम. ते वाटायला वगैरे मदत करतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि हे स्कूल अद्वैतचं क्लासरूम आहे. अद्वैत तिकडे आता चाललं आहे क्लासरूममध्ये. आणि बघा ते कसं आपल्याला ग्रीट करतात वगैरे सगळ्या गोष्टी. काही गोष्टी आपल्या शिकण्यासारख्या आहेत त्यांना आणि काही आपण तिकडून शिकण्यासारख्या आहेत. ही देवाणघेवाण असते ॲक्च्युली कल्चरची, चांगल्या गोष्टींची. ह्याच्यामध्ये चुका काढण्याच्या ऐवजी आता हा क्लासरूम बघा. आणि क्लासरूम हे मुलांसाठी मेंटेन केलेले. आतमध्येच टॉयलेट बाथरूम आहे सेफ्टीसाठी. मुलांच्या किचन आहे छोटंसं जिथे टीचर काही मुलांना खाऊ वगैरे देऊ शकतात. मुलांना टॉयज किंवा काही वगैरे गिफ्ट द्यायला काही चांगलं वागलं म्हणून त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि त्यांचं स्टडी सिस्टीम बघा कसं बसवलेलं आहे मुलांना. ती सिस्टीम आपल्याकडे जागेची कमतरता आणि मुलांची पटसंख्या जास्त असल्यामुळे तसं करू शकत नाही. पण काहीतरी आपण गोष्टी त्यातनं घेऊ शकतो, शिकू शकतो. आणि हा काही दिखावा नाहीये. पिल्लूच्या शाळेतला भाजीपाला. सो इथे बऱ्याच ठिकाणी घरं आणि बऱ्याच ठिकाणी स्कूलमध्ये सोलार सिस्टीम यूज करतात. इथे पण सोलार सिस्टीम त्यांनी यूज करून भाज्या वगैरे उगायला मुलांना मदत केली आहे. मुलांना सांगतात, चांगल्या गोष्टी शिकवतात ह्या. आणि नंतर त्याचं फंड रेजर म्हणून पालक वगैरे इथे आले मीटिंगला की त्यांना ते विकत देतात. आणि त्याच पैशाचा उपयोग मुलांच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला. आपल्याकडे सुद्धा काही गोष्टी आपण अडॅप्ट करू शकतो. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, काही लोक कमेंट करतात दिखावा करताय गाड्यांचा याचा त्याचा, तर तसं नसतं. काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि देवाणघेवाण ही झालीच पाहिजे चांगल्यासाठी. पुढची पोस्ट भारतीय स्कूलमधले एक्सपिरियन्स.